द्रौपदी महाभारतातलं एक असं किरदार की ज्याशिवाय महाभारत हे पूर्ण नाही आहे. द्रौपदीकडे काय नव्हतं, ज्याकडे पूर्ण शक्ती होती, साम्राज्य होतं. वडील काय असे तसे नव्हते, एका मोठ्या साम्राज्याचे ते राजा होते. 5 नवरे होते द्रौपदीला. ती एक मोठ्या इंद्रप्रस्थ या साम्राज्याची साम्राज्ञी होती. तरी पण तिच्यासोबत असं झालं की द्यूतच्या या गेममध्ये, म्हणजे हा जो गेम होता द्यूत गेम, ह्यामध्ये ते सगळं हारले. त्यांची संपत्ती हारले, त्यांचा मान हारले, स्वतःला सुद्धा हारले. ते एवढा सगळा अपमान सगळा सहन करून सुद्धा ती थांबू शकली असती, तरी पण ती थांबली नाही. तिला पण वाटलं की आपण हे घ्यावं, रिवेंज घ्यावं, प्रतिशोध घ्यावा ह्यांच्यापासून. पण जेव्हा श्रीकृष्ण तिला भेटले आणि जेव्हा ते बोलले की फक्त तू एक साधा विचार कर की तू एवढ्या मोठ्या साम्राज्याची एवढी राणी आहेस, तुला 5 नवरे आहेत, तू राणी आहेस एवढ्या मोठ्याची, तुझ्याकडे एवढी शक्ती आहे, एवढी मोठी सेना आहे, तरी पण तुझ्यासोबत असं होतं की तुझा अपमान होतो, तुझी मानहानी होते, तुला असं छल करून तुझा छळ होतो. तर एक सामान्य स्त्रीची काय अवस्था असेल? तिच्याकडे तर काहीच नाही आहे, ना संपत्ती नाही आहे, ना संरक्षण नाही आहे. आज जर तू फक्त तुझ्यासाठी जर फक्त लढत असशील तर तू युद्ध जिंकू शकत नाहीस. जेव्हा तू स्वतःची इडापिडा जेवढी आहे ती साईडला ठेवून जेव्हा तू दुसऱ्यासाठी जेव्हा तू लढतेस त्यावेळेस तू मोठी होशील. युद्ध हे काय असं डिसाईड तरी केलेलं नाही, म्हणजे ठरलेलं नाही आहे की माझे एवढेच माणसं मरणार, समोरचे एवढेच माणसं मरणार, माझ्यातलं कुणीही जाणार नाही, मीच जिंकणार. हे काही शक्य नाही आहे. युद्धाचा परिणाम हा युद्ध झाल्यानंतरच असतो. पण त्यासाठी तू परिणामाची चिंता करू नकोस. तू फक्त युद्ध कसं करायचं, प्रामाणिकपणे कसं लढायचं ह्याचा तू विचार कर. जेव्हा ते युद्ध होईल तेव्हा ते होईलच ना की कोण जिंकेल आणि कोण हारेल ते. पण युद्धामध्ये असा कधी विचार करू नकोस की माझं कोणच जाणार नाही. ते आपल्या हातात नाही आहे. आपल्या हातात फक्त युद्ध करणे. परिणाम हा जो आहे तो परमेश्वराकडेच आहे, तो आपल्या कष्टावरतीच अवलंबून आहे. तू दुसऱ्या स्त्रियांसाठी युद्ध कर, तुझ्यासाठी करू नकोस. म्हणून मी तिला एक महान किरदार समजते, एक महान माणूस आहे द्रौपदी म्हणजे. कारण तिने स्वतःसाठी नाही तर तिने समाजातल्या सगळ्या स्त्रियांसाठी तिने युद्ध केलेलं आहे. आणि हे युद्ध सोपं नाही. कारण आपला जर कुठल्या जागेचा अपमान झाला थोडाफार जरी, तरी पण आपल्याला त्या जागेत जायला लाज वाटते, आपण तिथे जाऊ शकत नाही. तर त्या एरियामध्ये, त्या जागेत तिने वेळोनवेळी जाऊन तिची जी प्रतिमा आहे ती सिद्ध करून तिथे तिने युद्ध केलेलं आहे. काही नसताना सगळं तिने गोळा करून, त्यांच्याकडे काही सेनाबल नव्हतं, तरी पण तिने युद्ध केलं. हे फार महान गोष्ट आहे. म्हणजे ही एक गोष्ट अकल्पनीय गोष्ट आहे फार.